राज्य शासनाकडून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 30,000 शिक्षकांची भरती केली जात आहे. मात्र यात 75% जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आल्या असून मागास प्रवर्गावर योजनापूर्वक अन्याय करण्यात आलेला आहे. शिक्षक भरतीतील हा रोस्टर घोटाळा असल्याचा गंभीर आरोप भटक्या विमुक्तांचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला. या घोटाळ्यासाठी मागासवर्गीय विभागाचे मंत्री अतुल सावे आणि शिक्षण मंत्री दादा भुसे हे जबाबदार असून ओबीसी आणि भटक्या विमुक्त उमेदवारांविरुद्ध हे जाणीवपूर्वक षडयंत्र असल्याचेही हरिभाऊ राठोड यांनी म्हटले. 24-25 मध्ये ज्या काही परीक्षा घेण्यात आल्या आणि पवित्र पोर्टलद्वारे आता 30,000 जागा भरायच्या आहेत. त्या जिल्हा परिषदच्या शाळांच्या आहेत, त्यानंतर प्रायव्हेटमध्ये पण आहे आणि आदिवासी विभाग किंवा इतर ज्या आश्रमशाळा आहेत त्या ठिकाणच्या आहेत. परंतु 30,000 जागा भरत असताना मागासवर्गीयांच्या 15,000 जागा असायला पाहिजे, परंतु ते न दाखवता या ठिकाणी अत्यल्प, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर विजेच्या 3% प्रमाणे 900 जागा भरायला पाहिजे. तसंच धनगर आहे, वंजारी आहे, SBC आहे, यांच्या जागा अत्यल्प दाखवलेल्या आहेत. तर त्यामुळे हा मोठा गोंधळ आहे. याला काय आपण म्हणू शकतो, हा रोस्टरचा गोंधळ आहे आणि त्याच्यामुळे हा शासनाने ताबडतोब ते थांबवायला पाहिजे. जाहिरात दिली ती थांबवायला पाहिजे आणि पुनश्च रोस्टर 30,000 प्रमाणे ह्या जागा भरायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. अन्यथा मोठं आंदोलन महाराष्ट्रात उभं होईल.